नांदेड शहराच्या वेशीवर असलेल्या वाजेगाव पुलावर काल सकाळी काळजाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना घडली। काल सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाच्या चालत्या दुचाकीला भीषण आग लागली। ही घटना केवळ आग नव्हती तर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या त्या तरुणाच्या शरीरातून आणि दुचाकीतून होणाऱ्या गूढ स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेलेला होता। मिळालेल्या अधिक माहितीनुसार शनिवारी सकाळी एक तरुण आपल्या दुचाकीवरून वाजेगाव पुलावरून जात होता। अचानक दुचाकीने भीषण पेट घेतला आणि बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। यामध्ये तरुणाला सावरून बाहेर पडण्याची साधी संधी देखील मिळाली नाही। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आग लागलेली असताना त्या तरुणाच्या अंगातून आणि गाडीतून एकामागून एक मोठे स्फोट होत होते, ज्यामुळे मदतीसाठी पुढे सरसावणाऱ्या लोकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं। या आगीची तीव्रता इतकी भीषण होती की तो तरुण 90% अधिक भाजला गेलाय। त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून तो मृत्यूशी झुंज देत आहे। अद्याप या तरुणाची ओळख पटलेली नाहीये। या घटनेचं गांभीर्य अधिक वाढण्याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्याच्या अगदी जवळ असलेल्या ईदगाहवर ईदची नमाज सुरू होती। तरुणाच्या अंगामधून झालेले ते स्फोट नेमके कशाचे होते याबाबत आता संशय निर्माण होतोय। त्याच्याकडे काही स्फोटक साहित्य होतं की हा केवळ तांत्रिक बिघाड होता? या प्रश्नांनी आता अनेक चर्चांना उधाण आले। हा केवळ भीषण अपघात आहे की यामागे काही घातपाताचं षडयंत्र आहे, याचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलेलं आहे। या घटनेची माहिती मिळताच नांदेडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतलेली होती। पोलीस आता CCTV फुटेज आणि फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करतायत।